पाठ नाही आहेत, सगळं लिहिलेलं आहे की कुत्री मांजरी जे काही कोणी येतात इथं हे काही उगीच येत नाही. हाडहड का करीशी, त्यांना हाडहड का करता तुम्ही? म्हणजे आपल्या सान्निध्यात जी मंडळी आलेली ती प्रारब्धाने आपल्या कर्माने आली, तर कोणाचाही द्वेष करू नका. मग तुम्ही म्हणाल हे कसं काय चालायचं हो, घरात तर असं असतं, दारात तर असं असतं, नोकरीत तर असं असतं. नोकरीत पण साहेब लोक खालच्याला त्रास देतात, खालचा साहेबाच्या तक्रारी करतो. तर हे जर अशी जाणीव ठेवली की हे माझ्या प्रारब्धाने हा मला साहेब मिळालेला आहे, माझ्या प्रारब्धाने हा मला अधिकारी मिळालेला आहे, ही घरातली लोक माझ्या प्रारब्धाने आलेली आहेत, तर ते आपण सहन करायला थोडं सोपं जातं. म्हणूनच मी काय म्हटलं आहे की मीच आहे माझ्या आधी मी उलटं वाक्य बोललो होतं. लोक काय म्हणतात, तोच आहे माझ्या दुःखाचा शिल्पकार, असं आपण सहसा म्हणतो. पण हे लक्षात आल्यानंतर आपल्याला हे म्हणायला लागेल की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पेंनी हे चांगलं वर्णन केलं याचं, आणि याला सगळीकडेच पुरावा आहे. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा म्हटलं अत्त दीपो भव, तुलाच तुझा दीप व्हावं लागेल. आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रंथ आहे गीता, गीतेत काय सांगलं आहे, उद्धरेत आत्मना आत्मनम. हे फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अहो, अर्जुनाच्या मागे स्वतः जगजेठी उभे होते, जगाचा नियंता, पण त्यांनी काहीही केलेलं नाही. अर्जुन म्हटला नाही बाबा मला नाही लढायचं आता, हे माझे सगळे भाऊ काका आहेत. पण मग काय, नसेल लढायचं तर ठीक आहे, जर तू सोडून गेला तर तो क्षत्रिय धर्माला तू योग्य न्याय दिला नाही असं होईल. पण कृष्ण काही त्याच्या जागी लढला नाही. उद्धरेत आत्मना आत्मनमचा अर्थ काय आहे, गुरु सद्गुरू आपल्याला रस्ता दाखवतील, पण त्या रस्त्यावर चालायचं आपल्यालाच आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण थोडंसं अध्यात्म मार्गावर चालायला लागलो तर साहजिक कुणाचं वाईट करू नये, चांगलं करावं. आपण गुरुबंधू वगैरे जेव्हा सत्संगाला जातो तर खूप चांगलं वातावरण असतं, पण त्याच्या एखाद्या लग्नाच्या ठिकाणी गेलं तर काय असतं, मी वर्णन केलेलं बरं, कारण मी माझी कर्म खराब करू इच्छित नाही, मी त्यांना हे दिलं त्यांनी हे नाही दिलं वगैरे वगैरे. तर सत्संगात जाताना सगळे आपण गुरुबंधू वगैरे कसे गोडीत राहतो, आनंद येतो. तर सत्संगतीत गेले, कुठं गुरुजवळ गेले तर आपली कर्म आपोआप चांगली होती, गुरु तुम्हाला रस्ता दाखवतील. आणि यामध्ये कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन जे सांगितलं आहे ते म्हणजे नामस्मरण. की पूर्वी यज्ञ याग होता, आता आपल्याला ते शक्य नाही, म्हणून आपल्यावर अतिशय उपकार करून ठेवले संतांनी की अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे. काय माऊली पण काय म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. स्वतः ज्ञानेश्वर माऊली हे सांगून गेलेत, देवाची या दारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी मिळविल्या. किती सोपं करून टाकलं आहे. मग आपण बसलो, आता जशी मी ओवी घेतली, बाबा धुनीला अवलोकित बसत, तर आपण असं करू शकतो ना की बसलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. याचे दोन फायदे होतात. एक तर आपला जप वाढतो, आपलं मन देवावरती साधूवरती कॉन्सन्ट्रेट होतं, फोकस्ड होतं. आणि रामकृष्ण हरी म्हणताना काय चाललं आहे जगामध्ये, कोणी काय केलं ह्या पंचायती त्या मनामध्ये येत नाही, कारण सगळा हा खेळ मनाच्याच लेवलला सांगितलं आहे. नामस्मरणाविषयी कबीराचं खूप सुंदर ओळी आहेत जे आपण सगळेच करतो. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे होय. ते म्हणताय की दुःखात कोणी देवाकडे येतं, नामस्मरण करतं, पूजा करतं, सुखात कोणी करीत नाही, विसरून गेलेले असतात.
जर सुखात सुमिरन केलं, नामस्मरण केलं तर दुःख होणारच नाही असं कबीर म्हणतात. वेळेचं बंधन आहे, आरतीचा वेळ असतो, म्हणून हा कबीरांच्या 2 ओळीवरून मी आटपतं घेतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.